आज आपल्याला बऱ्याचशा क्वेरीज अशा येतात की कोविड व्हॅक्सिनमुळं हार्ट अटॅक होतो का? कारण महिनाभरापूर्वीच टाइम्स ऑफ इंडियामध्ये कोविड व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना हार्ट अटॅक वाढला असा एक प्रकारचा स्टडी पब्लिश झाला होता. तर ॲक्च्युली कोविड व्हॅक्सिन जे आहे आणि त्याच्यामुळे होणारा जो हार्ट अटॅक आहे असा काही खरंच प्रकार आहे का, हे आपल्याला हे तथ्य आपल्याला अगदी समजून घेणं गरजेचं आहे. की जो स्टडी पब्लिश झाला होता तो अतिशय रँडम अशा प्रकारचा स्टडी होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्ट्स क्लिअर नव्हत्या. त्यामुळे एका स्टडीच्या आधारे आपण असं नक्कीच म्हणू शकत नाही की कोविड व्हॅक्सिन घेतलेल्यांना हार्ट अटॅक व्हायचं प्रमाण हे जास्त वाटतं. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कोविड जरी पूर्णपणे आटोक्यात जरी आला असला तरी तो पूर्णपणे आपल्यातनं नाहीसा झालेला नाही आहे. म्हणजे कोविड जो 3-4 वर्षापूर्वी कोविडच्या आजाराने लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या तीव्रतेने तो होत होता, आज तसं होत नाही. आज सर्दी खोकला पडसा असं जसं होतं तशाप्रमाणे आपल्याला कधी कोविड होऊन जातो हे आपल्याला कळत पण नाही. आणि कोविड झालेल्या लोकांमध्ये प्रॉब्लेम असा असतो की ह्या वॅक्सिनमुळं किंवा ह्या विषाणूमुळं शरीरामध्ये थ्रॉम्बस फॉर्मेशनचं प्रमाण हे वाढतं आणि हे थ्रॉम्बस फॉर्मेशनचं प्रमाण हे वाढल्यामुळं जो आजार होतात त्यातला काही 0.1 to 0.2% लोकांना हार्ट अटॅक होणे, स्ट्रोक होणे किंवा पल्मनरी एम्बोलिझम असं म्हणतो, म्हणजे लंग्समध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. म्हणून याचा अर्थ असा नाही की कोविड व्हॅक्सिन किंवा व्हॅक्सिनमुळे होणारे साईड इफेक्ट हे प्रूव्ह करण्यासाठी अजून बऱ्याचशा प्रकारच्या स्टडीज आपल्याला बघाव्या लागतील. आत्ता प्रथमदर्शनी कुठलाही वैज्ञानिक आधार या गोष्टीला अजिबात नाही. आज कोविडच्या मुळं जे हृदयविकार किंवा मेंदूचे विकार किंवा पल्मनरी एम्बोलिझम हा प्रकार होतोय, हा कोविड विषाणूमुळे झालेल्या संसर्गामुळेच होतोय आणि त्याच्या इन्फ्लमेटरी रिस्पॉन्समुळे होतोय आणि नाही की तो व्हॅक्सिनमुळे होतोय. त्यामुळं ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलंय त्यांनी लगेच पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही आहे.